रेशन कार्डांचे ऑनलाईन प्रस्ताव आणि विभक्त रेशन कार्डांचे अर्ज गेल्या 5 महिन्यांपासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीनं सोमवारी सुरगाणा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित असणाऱ्या या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. अखेर तहसील प्रशासनाने उर्वरित अर्ज निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. माहितीनुसार रेशन कार्ड ऑनलाईन प्रक्रिया तसेच विभक्त रेशन कार्डांसाठी एकूण 413 अर्ज 13 फेब्रुवारी 2024 रोजी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तब्बल 5 महिने उलटूनही अर्जांवरील कार्यवाही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे अनेक कुटुंबांना शासकीय धान्य वितरण योजना, विविध शासकीय सवलती आणि लाभ योजनांपासून वंचित राहावे लागत होते. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांशी सविस्तर चर्चा करून प्रलंबित अर्जांबाबत तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली. त्यानंतर सुरगाणा तहसील रामजी राठोड संघटनेच्या प्रतिनिधींना लेखी आश्वासन दिले. त्यानुसार एकूण 413 अर्जांपैकी 316 अर्जांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. उर्वरित 97 विभक्त रेशन कार्डांचे काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी स्पष्ट हमी देण्यात आली. तसेच या कामाची जबाबदारी स्वतः स्वीकारत नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की रेशन कार्ड हा केवळ एक दस्तऐवज नसून गरीब, आदिवासी आणि वंचित कुटुंबासाठी जीवनावश्यक योजनांचा आधार आहे. त्यामुळे अशा महत्त्वाच्या कामांमध्ये होणारा विलंब सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा त्रासदायक ठरतो आहे. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेनं पाहून वेळेत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आहे. या आंदोलनात माची तालुका सरचिटणीस दिनेश मिसाळ, प्रभारी तालुका अध्यक्ष सचिव सीताराम सापटे, बोरगाव गट प्रमुख चंद्रकांत भोये, तालुका उपाध्यक्ष परसराम वाघमारे, तालुका सहसचिव विलास घांगळे, उंबरठाण गटप्रमुख निलेश बागुल, गट उपप्रमुख हिरामन गावित, तालुका संपर्क प्रमुख तुकाराम देशमुख, तालुका उपाध्यक्ष भाऊ गुंबाडे, गोविंद वाघमारे, महिला प्रमुख मंगला गावित, तालुका महिला प्रमुख रंजना सहारे, उंबरठाण महिला प्रमुख वनिता गायकवाड, भवाडा विभाग प्रमुख शेवंतबाई पवार यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी दिलेल्या मुदतीत उर्वरित रेशन कार्डांची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर श्रमजीवी संघटना अधिक तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.